नंदुरबारच्या खेळाडूंची राष्ट्रीय तेंग सुडो कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी, 9 पदकांची कमाई। दिल्ली येथे पार पडलेल्या 12व्या राष्ट्रीय तेंग सुडो कोरियन कराटे स्पर्धेत नंदुरबारच्या खेळाडूंनी 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य अशा एकूण 9 पदकांवर नाव करत जिल्ह्याचा गौरव वाढविलाय। या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात अक्षता दिनेश बैशाणे हिने सुवर्ण पदक, मोक्षदा दिनेश पवार हिने रौप्य तर हर्षिता योसफ वळवे हिने कांस्य पदक पटकावले। 18 वर्ष मुलींच्या गटात सिद्धी अंबालाल पटेल हिने रौप्य आणि रुचिता प्रवीण पाटील हिने कांस्य पदक, तर मुलांच्या 11 वर्ष वयोगटात निखिल विनोद पाटील यांनी रौप्य, खुशराज अनिल सोनावणे, मिर्झा रजीन, अमीन बेग यांनी कांस्य पदके जिंकली। तसेच 18 वर्ष वयोगटात शेख जैन अतिक अहमद यांनी रौप्य पदक प्राप्त केले। या सर्व विजेत्यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। खेळाडूंना प्रशिक्षक डॉक्टर दिनेश बैसाने यांच्यासह रॉकी डिसोजा, मोहित, संभाजी अहिरराव आणि देवेंद्र गौर यांचे मार्गदर्शन लाभले। या यशाबद्दल जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार, सहसंपादक अनिल बोराड। मी डॉक्टर दिनेश बैसाने, तेंग सुडो कोरियन कराटे नंदुरबारचा सचिव। राष्ट्रीय स्पर्धा ज्या झालेल्या आहेत दिल्ली येथे त्याचा अनुभव मी व्यक्त करतोय। 12वी राष्ट्रीय स्पर्धेत जवळजवळ महाराष्ट्राने 109 स्पर्धक सहभाग झाले। त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याचे जवळजवळ 9 विद्यार्थी सहभाग नोंदवला। त्या 9 विद्यार्थ्यांमध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य असे पदक त्यांनी पटकावले। या स्पर्धेसाठी तितिक्षा पब्लिक स्कूल यांनी सहकार्य केले आणि जवळजवळ 15 ते 16 राज्यांनी सहभाग नोंदवला आणि तितिक्षा पब्लिक स्कूलचं खास करून त्यांचं अभिनंदन। त्यांनी हा एवढा मोठा इव्हेंट 12वी राष्ट्रीय स्पर्धा आयोजन केले आणि आपल्या या 12वी राष्ट्रीय स्पर्धेसाठी जे देवेंद्र गौर दिल्ली येथील सचिव त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान केले व आपल्या महाराष्ट्रातील तेंग सुडो कोरियन कराटेचे सचिव व अध्यक्ष रॉकी डिसोजा आणि मोहिते सर आणि नाशिक जिल्ह्याचे संभाजी अहिरराव सर यांचे आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले। धन्यवाद।